नमस्कार. आता नवीनच सिच्युएशन माझ्यासमोर आली, की माझ्यासमोर आज ॲडमिशनचा डेटा मी अ, घेतला आणि इथे स्टुडंट्सचे नावं आहेत, नेम्स आहेत आणि इथे जेंडर आहे, मेल ऑर फिमेल. मग आता मला प्रश्न पडला, हा तर मला वाटतं प्रत्येक शाळेच्या शिक्षकांनाही हा प्रश्न पडत असेल, की काउंट करणं, की बाबा किती मुलं आहेत, किती मुली आहेत. कारण सेपरेट डेटा बरेच वेळा लागतो. ठीक आहे ना? मग आता हा एक्सेलमध्ये डेटा आहे. या बॅचला माझ्याकडे झालेल्या ह्या ऍडमिशन्स आहेत. मग आता मला काउंट करायचं आहे, की यातल्या माझ्याकडे मुली किती आहे आणि मुलं किती आहे, फिमेल अँड मेल. मग मी आता कुठलीही गोष्ट तुम्हाला जेव्हा काउंट करायची असते एखाद्या रेंज मधली, ठीक आहे ना, तर त्यासाठी जे फंक्शन वापरलं जातं ते फंक्शन आहे काउंट इफ. ठीक आहे. काउंट इफ मी फंक्शन लिहितो. काउंट इफ. काउंट इफ मध्ये तुम्हाला काय द्यावं लागते, पहिले रेंज सिलेक्ट करावं लागतं, की ज्या रेंज मधला डेटा तुम्हाला काउंट करायचा. आता मला कुठल्या रेंज मधला डेटा काउंट करायचा, या जेंडरच्या. बिकॉज आय हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर्स ऑफ मेल अँड फिमेल. मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केला, कॉमा. मग यातलं काय काउंट करायचं आहे, मला फिमेल काउंट करायचं. ठीक आहे. डबल कोट मध्ये मग मी इथे लिहितो फिमेल. ठीक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे पहिले तुम्हाला रेंज, ज्या रेंज मधून तुम्हाला डेटा काउंट करायचा आहे, आणि नंतर क्रायटेरिया, जो डेटा काउंट करायचा. ठीक आहे. आणि जस्ट प्रेस एंटर. पहा आता यामध्ये फिमेल स्टुडंट्स आहे 50. सिमिलरली मला मेल काढायचे आहे स्टुडंट्स. फंक्शन पुन्हा सेम, दॅट इज काउंट इफ. ठीक आहे. रेंज सिलेक्ट करा. ही रेंज सिलेक्ट करता, कॉमा, आणि तुमचा क्रायटेरिया. क्रायटेरिया काय आहे माझा, मला काय काउंट करायचं आहे, मेल. जेंडर इज इक्वल टू मेल. ठीक आहे. डबल कोट मध्ये लिहायचा फक्त, डबल कोट. दोनदा सिंगल कोट द्यायचे नाही, डबल कोट लिहायचा. आणि ब्रॅकेट कंप्लीट करा. कॅल्क्युलेट करा. हिअर मेल 11, फिमेल 50. ठीक आहे. मग कुठलीही गोष्ट काही काउंट करायची असेल तर तुम्ही काउंट इफचा यूज करू शकता. तर अशाच छोट्या छोट्या ट्रिकसाठी, नवनवीन फंक्शनसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा. थँक्यू. थँक्यू सो मच.